वैकुंठ स्मशानभूमीत कोणतीही उणीवा राहणार नाहीत याची दक्षता घेऊ असे सांगतानाच अधिकाऱ्यांनी येथे काय साहित्य व इतर सुधारणा करायच्या आहेत त्याची यादी त्वरित द्यावी अशा सूचना नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी दिल्या आहेत। आज देवदिवाळीच्या निमित्ताने आणि हेमंतभाऊ आमदारपदी निवडून आल्याच्या निमित्ताने क्रिएटिव्ह फाउंडेशन व नवलराय व हिंगोरानी ट्रस्टच्या वतीनं वैकुंठ स्मशानभूमीत विविध उपयोगी साहित्य भेट देण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माजी नगरसेवक राजेश यानपुरे, ग्लोबल ग्रुपचे संजीव अरोरा, नवलराय व हिंगोरानी ट्रस्टचे मनोज हिंगोरानी, मनपा विद्युत विभागाच्या प्रभारी मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, उपअभियंता जयदीप अडसूळ, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे विश्वस्त सतीश कोंढाळकर व विद्युत दाहिनीतील कर्मचारी उपस्थित होते। आमचे स्नेही मित्र हेमंत रासने यांचा पोटनिवडणुकीतील पराभवावर जिव्हारी लागला होता असे संदीप खर्डेकर म्हणाले। ही सल भरून निघाल्यावर फ्लेक्स लावून अभिनंदन करण्यापेक्षा लोकोपयोगी कार्य करून हेमंतभाऊंचे अभिनंदन करावे, शुभेच्छा द्याव्यात असा विचार करून देवदिवाळीच्या दिवशी वैकुंठ स्मशानभूमीत कपाट, टेबल खुर्च्या व इतर साहित्य भेट देताना मनस्वी आनंद होत असल्याचे संदीप खर्डेकर यांनी म्हटले। वैकुंठात सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून मी ही मदत कार्य करत असतो, मात्र संदीप खर्डेकर हे गेली 35 वर्षे वैकुंठात सेवा कार्य करत असतात, याबद्दल त्यांचे पुणेकरांच्या वतीनं आभार व्यक्त करतो अशा शब्दात हेमंत रासने यांनी क्रिएटिव्ह फाउंडेशनचा गौरव केला। तसेच मनपाच्या अधिकारी मनीषा शेकटकर यांना रक्षा विसर्जनासाठीचा गाडा व अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करून देईल असे सांगतानाच वैकुंठातील कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी नमूद केलं।